तर जय शिवराय जय श्रीराम भाऊनं पुन्हा एकदा सहर्ष असो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या नवीन खतरनाक नादखोळा व्हिडिओमध्ये. तर भाऊनं आज मी तुमच्यासाठी टॉप 3 वेडिंग इन्व्हिटेशन PLP आणि PhD फाईल यावरती एकदम खतरनाक ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. आणि आजच्या या ट्युटोरियलमध्ये मी एकदम खतरनाक अशा 3 वेडिंग डिझाईन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. आणि अशा प्रकारच्या वेडिंग डिझाईन तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबवरती कुठेही पाहायला भेटणार नाही भाऊनं. 2025च्या ट्रेंडिंग डिझाईन आज मी तुम्हाला या ट्युटोरियलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि या डिझाईनसाठी लागणार जे मटेरियल आहे PLP फाईल आहे, त्याचबरोबर फोटोशॉपची प्रीसेट PhD फाईल, हे सर्व या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्यासाठीचा लागणारा तुम्हाला जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही भेटून जाईल. त्यामुळे आपला व्हिडिओ हा स्किप न करता पहा. आणि अजूनही कोणी आपलं यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. मग चला तर भावांनो, सुरुवात करूया आजच्या अशा नवीन आणि खतरनाक नादखोळा व्हिडिओला. तर मित्रांनो, टॉप 3 वेडिंग बॅनर 2025ची जी फाईल ओपन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा काहीसा इंटरफेस येऊन जाईल. यामध्ये तुम्हाला फोल्डर 1, फोल्डर 2, फोल्डर 3 अशा प्रकारचे 3 फोल्डर मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. यामध्ये पहिल्या फोल्डरमध्ये तुम्हाला या ठिकाणी पहिल्या डिझाईनचं सर्व मटेरियल, JPG फाईल आणि PLP फाईल, त्यानंतर PhD फाईलसुद्धा या ठिकाणी फोटोशॉपची प्रीसेट तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर आपण या ठिकाणी जी आपली फायनल लुक या ठिकाणी लग्नपत्रिका आहे त्याची JPG फाईलसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे, ज्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी क्रिएटिव्ह या ठिकाणी वेगळी डिझाईनसुद्धा या ठिकाणी क्रिएट करू शकता. त्यानंतर एकदम HD अशा PNGs तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम कडक नादखोळा अशा PNG फाईल्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी वेगळ्या युनिक लग्नपत्रिका वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी क्रिएट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी दुसरा फोल्डर आहे सेम टू सेम. या ठिकाणी तुम्हाला एकदम कडक असं बॅकग्राऊंड HD क्वालिटीमध्ये PLP फाईल, PhD फाईल, JPG फाईल या ठिकाणी, त्यानंतर PNG फाईलसुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यानंतर 3 नंबरच्या फोल्डरमध्ये सुद्धा या ठिकाणी एकदम कडक अशा या ठिकाणी PNGs वापरलेल्या आहेत. प्रत्येक डिझाईनला वेगवेगळ्या PNGs वापरलेल्या आहेत आणि प्रत्येक PNG तुम्हाला या ठिकाणी एकदम HD क्वालिटीमध्ये सेव्ह करून मी दिलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी फायनल लुक लग्नपत्रिका ही सुद्धा दिलेली आहे. PhD फाईल आहे, PNG फाईल आहे, त्यानंतर या ठिकाणी PLP फाईलसुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी PLP फाईल या ठिकाणी पिक्सल लॅबमध्ये कशा प्रकारे फायनल लुकमध्ये एडिट करायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण या ठिकाणी फायनली या ठिकाणी पिक्सल लॅबच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. डिफॉल्टच्या ऑप्शनवरती टच करायचं आणि डिलीटवरती दाबून ओके करून घ्यायचं आहे. 3.plp वरती दाबायचे, open.plp वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर open.plp वरती क्लिक केल्याच्यानंतर .plp वर जायचं आहे. त्यानंतर आपला फोल्डर या ठिकाणी इझिली सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपला टॉप 3 या ठिकाणी वेडिंग बॅनर 2025चा फोल्डर मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलेला आहे. पहिली PLP आपल्याला ओपन करायची, पहिल्या फोल्डरवरती दाबायचं आहे आणि या ठिकाणी पहिली PLP तुमची या ठिकाणी ओपन होऊन जाईल सिलेक्ट केल्याच्यानंतर. त्यानंतर आता इथे अशा प्रकारचं तुमच्यासमोर इंटरफेस येईल. तुम्हाला या ठिकाणी ओपन अँड ॲड करायचं आहे. मी सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी ओपन ओनली करतो, कारण आपल्या पिक्सेलमध्ये आधीपासूनच या ठिकाणी PLP फाईल मी ॲड करून ठेवलेलं आहे. तर ओपन ओनलीवरती मी या ठिकाणी इझिली टच केल्याच्यानंतर या ठिकाणी ओकेवरती दाबायचं आहे. या ठिकाणी बॅक यायचं आहे. मी बॅक घेतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम नादखोळा अशी PLP फाईल मी या ठिकाणी एडिट करून ठेवलेली आहे, म्हणजे तुमच्यासाठी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही याचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला दाखवतो मागचं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मागे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं या ठिकाणी फ्लॉवरचं बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून वापरलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ट्रेडिशनल शेप या ठिकाणी पाहू शकता आणि एकदम युनिक असा ट्रेडिशनल शेप वापरलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी डिझाईन या ठिकाणी युनिक दिसते आहे. त्यानंतर या ठिकाणी कडम या ठिकाणी मुंडवळ्या ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी ढोल आहेत आणि या ठिकाणी शुभविवाह सोहळा एकदम कडक अशी PNG तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी एकदम कडक असं कलर कॉम्बिनेशन या PLP फाईलमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. एकदम नादखोळा आहे. या ठिकाणी साखरपुड्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि ऑब्वियसली या ठिकाणी वेडिंग इन्व्हिटेशनसाठी जर तुम्ही वापरू शकता. एकदम नादखोळा अशी PLP फाईल आहे आणि PLP फाईलसुद्धा या ठिकाणी तुम्हाला जर फोटोशॉप युजर असाल तुम्ही तरी या ठिकाणी फोटोशॉपमध्ये सुद्धा इझिली क्रिएट करू शकता. त्या ठिकाणी सगळ्या डिटेल्स आपण या ठिकाणी फोटोशॉपमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. त्यानंतर आपली 2 नंबरची जी PLP फाईल असते तर मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. या ठिकाणी नॉन कन्वर्टेड फॉन्ट सगळे वापरलेले आहेत. कोणताही फॉन्ट कन्वर्ट करायची गरज नाही. अगदी 5 मिनिटात तुम्ही या ठिकाणी ही बॅनर डिझाईन तयार करू शकता. एकदम युनिक आणि एकदम नादखोळा अशी कन्सेप्ट आहे, रेग्युलर कन्सेप्ट आहे आणि या ठिकाणी
साखरपुड्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि वेडिंग इन्व्हिटेशनसाठी वापरू शकता. 2 in 1 अशी कन्सेप्ट आपण या ठिकाणी PLV फाईल तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बॅनर डिझाईन एकदम नादखुळा आहे. PNG अलाइनमेंट नादखुळा दिलेली आहे आणि प्रत्येक डिझाईनमध्ये काहीतरी वेगळं देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्या प्रकारे आपण दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी रवींद्र नावाचा फॉन्ट, या ठिकाणी नो कन्वर्टेड फॉन्ट आहे. इथे डायरेक्ट तुम्ही तुमचा टेक्स्ट फिल करून एकदम टेक्स्चरसह तुमचं या ठिकाणी काम होऊन जाईल. या ठिकाणी फक्त तुम्हाला या ठिकाणी इथलं टेक्स्ट या ठिकाणी चेंज करावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही खालीसुद्धा पाहू शकता जो नवरदेवांच्या वडिलांचा आईचा जो नावाचा फॉन्ट आहे तो सुद्धा या ठिकाणी पॉपिन्स फॉन्ट वापरलेला आहे. एकदम नादखुळा आहे. इथे सुद्धा तुम्ही सिम्पली या ठिकाणी तुमचं टेक्स्ट फिल करू शकता आणि डायरेक्टली या ठिकाणी ते या ठिकाणी तुम्हाला शो होऊन जाईल. ते सुद्धा एकदम नादखुळा असा फॉन्ट दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर हे सर्वच या ठिकाणी एकदम क्रिएटिव्ह असं दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी अगदी 5 मिनिटात या ठिकाणी PLV फाईल क्रिएट करू शकता. तर आता आपण आपली तिसरी PLV फाईल पाहूया. एकदम नादखुळा अशी PLV फाईल तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त बोनस श्रीलिपी फॉन्ट वापरलेले आहे. वरच्या सेक्शनमध्ये वैष्णवी संकेत, त्यानंतर त्यांच्या आईवडिलांचं नाव, या ठिकाणी दोन्ही श्रीलिपी फॉन्ट आहे. तुम्ही या ठिकाणी इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरमधून या ठिकाणी श्रीलिपी सेक्शनमधून तुम्ही एकदम इझिली या ठिकाणी फॉन्ट कन्वर्ट करू शकता आणि इथे येऊन पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे फायनल आउटपुट या ठिकाणी भेटून जाईल. सिम्पली या फॉन्टमध्ये आणि या कलर लुकमध्ये ते या ठिकाणी कन्वर्ट होऊन जातील. त्यानंतर खाली सर्व प्रकारचे या ठिकाणी 3690 फॉन्ट या ठिकाणी विवाह स्थळाच्याला स्नेहल लॉन्सला या ठिकाणी आपण वापरलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी साखरपुडा समारंभ असेल, हळदी समारंभ असेल, त्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी पॉपिन्स फॉन्ट वापरलेले आहेत जेणेकरून एकदम डिझाईन अट्रॅक्टिव्ह दिसेल. त्यानंतर निमंत्रकच्या खाली जे समस्त पाटील परिवार आहे त्याला सुद्धा या ठिकाणी आपण श्रीलिपी फॉन्ट वापरलेला आहे. तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी इझिली कन्वर्ट करून घेऊ शकता आणि एकदम युनिक अशी फायनली या ठिकाणी फायनल आउटपुट पत्रिका तुम्हाला आपण प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचा वापर करून तुम्ही एकदम क्रिएटिव्ह अशी डिझाईन या ठिकाणी तुमच्या कस्टमरला प्रोव्हाइड करू शकता. तर आता जी महत्त्वाची गोष्ट आपण डिझाईन या ठिकाणी एक्सपोर्ट करताना करतो तर ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगून टाकतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगतच असतो, पण या ठिकाणी काही जर नवीन फॉलोअर्स असतील तर त्यांसाठी मी पुन्हा या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट या ठिकाणी सांगतो. तर डिझाईन HD क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट कशी करायची त्यासाठीची ही पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यांनी या ठिकाणी कोणीही व्हिडिओ या ठिकाणी स्किप करू नका. एकदम महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला आता मी देणार आहे. तर या ठिकाणी शेअरच्या ऑप्शनवरती इझिली टच करायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती टच केल्याच्या नंतर फॉर्मॅटवरती जायचं आहे. JPG ऑप्शन असेल या ठिकाणी PNG करायचं आहे. PNG असेल तर PNG राहून द्यायचं आहे. या ठिकाणी डिफॉल्टचा ऑप्शन आहे अल्ट्रावरती टच करायचं आहे. अल्ट्रा असेल तर अल्ट्रा राहून देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला खाली सेव्ह टू गॅलरी दिसत असेल, इझिली सेव्ह टू गॅलरी करायचं आहे. सेव्ह टू गॅलरीवरती टच केल्याच्या नंतर तुमचं या ठिकाणी बॅनर डिझाईन या ठिकाणी इझिली गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो या ठिकाणी तिन्ही गॅलरीमध्ये सेव्ह आपण डिझाईन करून घेतलेल्या आहेतच आणि या ठिकाणी तुम्हाला फायनल आउटपुट दाखवतो कशा प्रकारचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी डिझाईन शो होत आहेत. या ठिकाणी तीनही डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी आपल्या तीनही डिझाईन कशा वाटल्या हे या ठिकाणी नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओवरती या ठिकाणी नवीन असाल, आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी भरपूर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एका नवीन टॉपिकसोबत आणि नवीन नादखुळा व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.